1 रुपयाची चॉकलेट. तू अपेक्षा लावून नको बसू. काय नाही आपल्या जोड, पैसे नाही. काय पैसे नाही आपल्या जोड. पाणी नाही, बॉटल नाही, रूमवर विसरलो. काय काय म्हणतो ऐक ना. हे बघ रौनक गड्डेमवर आला. काय पटून द्या, काय पटून द्या. काय काय कॉन्ट्रॅक्टर आहे का तू साल्या पोरींचा. पोरी पटून द्या, हे ते करून द्या. काही वडवड करत्या. आवाज झालं. शांतनु निरफडे जेवण कर, मुली बघू नको. सगळे जेवण करायला आलेलो आहे आम्ही. मयंक भाई लेक्चर नाही करत. घरचे बघत असेल ब्लॉग तर बघायला जरा लाईन वर आणा. लेक्चर प्रॅक्टिकल करत नाही. आज घरी गेला लाईन नमस्कार मित्रांनो. तर पहा नवीन ब्लॉग कॉलेज मधून शूट करू राहिलो डायरेक्ट. हा पहा अनिकेत नांदे म्हणजे मन दुखतंय याचं. बोडली तो हा त्याला टर्फला नेणार नाही आम्ही. येणार आहे का तू. पैसे दे मग. पैसे किती दिले बरोबर. हा शिवम हा यशोदीप भोसले प्रॉपर पुण्याचा आहे म्हणते पण वाटत नाही. आणि हा प्रणव पन्नाडकर माहित आहे कोल्हापूरकर रांडीचा. तर चला कॉलेजमध्ये आलो. पेपर दिला म्हणजे युनिट टेस्ट होती आमची. पेपर दिला आणि इकडे बा आदित्य. अरे कसले बेकार लाज वाटते. आयुष पण्या चांगला आहे. प्रणव काय पॅटीस की घे की. प्रणव शोभते का तुला रे. आणि तुला पण शोभते का. हा चाटलं का चाटलं का. दे की घे टाकून दे त्याच्यात. काय ऑइली का तो पण्या. जा कर टाकतो तुला. जा ना कर ना. टाकतो ना. ब्लॉग चालू आहे रे. अरे आयुष ब्लॉग मध्ये बोलतो मी म्हणजे देणारच. काय देणार. जा हा 1 रुपयाची चॉकलेट. तू अपेक्षा लावून नको बसू. काय नाही आपल्या जोड, पैसे नाही. काय पैसे नाही आपल्या जोड. पाणी नाही, बॉटल नाही, रूमवर विसरलो. काय काय म्हणतो ऐक ना. याचे 20 रुपये कर ना. मी तुला ऑनलाईन टाकतो. हा ना ऑनलाईन टाकतो ना तुला. लगेच टाकतो ब्लॉग झाला का. याचे जा रे पॅटीस. एक पॅटीस घे ना. एक पॅटीस तुला 20 टाकतो मी. अरे लगेच टाकतो. टेन्शन नको घेऊ. तर चला संत्या तुला सोडून एकटे खाऊन राहिले. प्रणवचं एका समोस्यात भागलं नाही म्हणून बस स्वतःनी चाटला. समोसा दिला नाही आणि हा आता याचा पॅटीस खाता. नाही हा नाही चाटणारा हा माणूस आहे. म्हणजे मित्र भाव प्रेम काहीच नाही याच्यात. पण तरी आता आयुष्याला आणलेला खाल्ला. त्याचं मन पा दिसते लहान पण मन मोठं आहे त्याचं. आज क्लास मध्ये सर विचारते अच्छे मार्क्स किसको मिले. आयशा चेहरे से दिखता नहीं लेकिन अच्छे मार्क्स मिले. मी म्हणलो हो ना. रौनक गड्डेमवर आला. काय पटून द्या, काय पटून द्या. काय काय कॉन्ट्रॅक्टर आहे का तू साल्या पोरींचा. पोरी पटून द्या, हे ते करून द्या. काही वडवड करत्या. आवाज झालं. शोभते का. हे बा मागून चालू आहे यायचं काम. दुकान समोर आहे पाहू शकता. गर्दी समोर आहे पण हे माणसं मागून आले. यांचं वेगळं खातं चालते. हा वेगळं खातं चालते यांचं. फुल पैसाही पैसा. आणि निश भाई असल्यावर पैसाही पैसा. याचे पैसे नको भरत जाऊ. याच्या जवळ लय पैसे आहे. लय पैसे आहे गड्ड्याजवळ. पैसे मार रे पहिले पैसे मार. नाही ते देऊ नको गड्ड्याला पैसे मार. गड्ड्या लय झालं का. हे नको खाऊ तू. काय अशोक काकाचा पोरगा प्रथमेश आला. काय म्हणणार. गाडी पकडली तरी गाडी काही. हा बस झालं. हा पा इकडे. हा पे थांब. हा जल्दी चलो दे ना मग घेऊन. मी पेतो. शिव्या देतो का. 24 तारखेला याच्या बहिणीचं लग्न आहे. सर्वांना महाप्रसादाचं आमंत्रण. 25 ला पण त्यानं अजून पत्रिका दिली आपल्याला. पत्रिका आज तू तुझ्या ब्लॉगवर याच्यासोबत अटॅच कर. 25 तारखेला सकाळी 6 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किती जण आपले नातेवाईक किती सर्व घेऊन या. संपूर्ण महाराष्ट्र डबे घेऊन या. खाली रे. आणि रामचंद काकासाठी एक टोपी. काय. आणि रामचंद काकासाठी एक टोपी. शेलान एक हार.
जमलं. मारतं काय अबे कोण सत्कार म्हणून हारणे टाकत काय? दोनच गोष्टी वापरतात, एक लग्न त्या माणसाने केलेली. हा? तर मग कधी आहे लग्न? मग तू चालला काय? मग आम्हाला देशील नाही का? मग विषय आहे काय? शेवबुंदी वाढायला पाहिजे नाही का कोण ना कोणी? याला घेऊन जाऊ, याला भांडणं घासायला, याला क्लिअरन्स साठी ठेवू आपण. तर चला पण तुम्ही शकता का शिवाय घेऊ देऊ राहिले? हा सबस्क्राईब करा, अजून त्याला लाईक करा आणि त्याला या माणसाचे भाव जास्त वाढले. या दोघांचे भाव वाढले माहिती का? आजकाल ब्लॉग मध्ये दिसून राहिले का? म्हणजे ब्लॉग आम्ही गरीब माणसं तू घेतो काय कधी ब्लॉग मध्ये? मग आता कशाला आलो फोनवर करून? तू घेतलास तेच म्हणतोय, तुमचे भाव वाढले, येत नाही आमच्या कॉलेजला येत नाही. काका तुम्हाला सांगतो, हा पोरगा आता पण आमचं लेक्चर आहे. प्रकाश काका ऐकून घ्या, आता पण लेक्चर आहे आमचं, तरी पण हा माणूस लेक्चरला नाही येणार. मी दाखवतो तुम्हाला, मी आज ब्लॉग बनवणार. प्रणव लेक्चरला येतो का नाही येत? हा रूम वर जाऊन पडून राहतो, दिवसाला 2 लेक्चरला येतो फक्त, नाहीतर रोज ब्लॉग मध्ये दिसत होता. आजकाल ब्लॉग मध्ये दिसत नाही. पण हा ऋषिकेश तर कॉलेजला येऊन पण लेक्चर नाही करत. आज 2-3 तासा पहिले आला प्रॅक्टिकल साठी. प्रॅक्टिकल पण नाही केलं, बसला होता आमच्यासोबत गोष्टी करत. प्रॅक्टिकलला पण नाही गेला. हा मूड नाही म्हणते. काका या पोरास लक्ष द्या. दादा तुम्ही जर ब्लॉग बघत असाल त्याला फोन करून डाटा छापा. डिफॉल्टर लिस्ट आली मार्च महिन्याची, त्याची अटेंडन्स दाखवा. लय बेकार पोरं झाले. शांतनु निरफळे जेवण कर, मुली बघू नको. सगळे जेवण करायला आलेलो आहे आम्ही. मयंक भाई लेक्चर नाही करत. हा घरचे बघत असाल ब्लॉग तर बघा, याला जरा लाईन वर आणा. लेक्चर प्रॅक्टिकल करत नाही. आज घरी गेल्यावर लाईन बघा म्हटलं, आज घरी गेल्यावर लाईन वर आणतो. पण चला सगळे जेवण करते, आपण पण ताकू. तर मित्रांनो पहा, भाऊ आम्हाला सोडून राहिला कॉलेजमध्ये. चांगली गोष्ट आहे. मित्र 1 वेळामध्ये गारव्यासारखं. हा आम्हाला लेक्चर करायचं, बाकी कोणी त्या बघा एवढी गँग घेऊन आम्ही जेवण करायला गेलो, पण शेवटी दोघंच त्यांना लेक्चरला चाललो. ट्रॅफिक आहे पण तरी आम्ही थांबलो नाही आणि लेक्चर करणार म्हणजे करणारच. तर चला. तर मित्रांनो कॉलेजमधून रूमवर आलो. रूमवर काही झालंच नाही जास्त. IPL ची मॅच होती, मॅच बघितला आणि असाइनमेंट्स वगैरे लिहिले. पाहू शकता फुल असाइनमेंट्स कंप्लीट करणं चालू आहे. एवढे काही असाइनमेंट्स वगैरे कंप्लीट केले आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी कंप्लीट करायच्या. PBLचा प्रोजेक्ट वगैरे पण बनवलं, ते पण दाखवू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू. जबरदस्त प्रोजेक्ट बनवला आम्ही. EVM बनवलं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन स्वतः बनवलं. तर गर्व वाटते. त्याचा पूर्ण ब्लॉग येईल लवकरच. शिवमची टीम आज MI हारली, त्यामुळे शिवमच्या डोळ्यात पाणी बघू शकता तुम्ही. का हो काय मॅच झाली. हा माणूस बघा खुश आहे आज, म्हणजे प्रॉफिटच प्रॉफिट आहे. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. थांबा 2 मिनिटं, ब्लॉग चालू आहे, लाज वाटत आहे जरा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. मी भेटतो तुम्हाला असं एका नवीन ब्लॉग मध्ये उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.